काय साहेब अद्यापपर्यंत फक्त आश्वासनं दिले, कुठलीही कारवाई केलेली नाही प्रशासन. 2019ला मी माझ्या शेतजमिनीसाठी रस्ता मागितला होता माननीय तहसीलदार यांना. त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडे अर्ज पाठवला. त्याच्यावर एक पंचनामा झाला 2024 मध्ये. त्याच्यानंतर ही मला रस्ता भेटलेला नाही. व 2025ला मी 8 दिवसापूर्वी 23 जून 2025 रोजी मान्य तहसीलदार यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. तरीही त्यांनी कुठलंही त्याच्यावर पाऊल उचललेलं नाही आणि अद्यापपर्यंत मला माझ्या शेताला रस्ता मिळालेला नाही. भूमिका काय असणार? पुढली भूमिका, आज जर माझ्या शेताला मला शेत रस्ता मिळाला तर मला आदेश द्यावा माननीय तहसीलदार साहेबांनी. नसेल तर मी आज त्यांनी इथून जरी गेलो तर उद्या कलेक्टर ऑफिस बीड येते, मी तिथं आत्मदहन करेल. तिथून मला पकड जाप केली, मला माझ्यावर दबाव आणून जर मला हे केलं तर मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करेल. पण जोपर्यंत माझ्या शेताला रस्ता निघणार नाही, एक तर यांनी माझं इथून प्रेत हे पीएम करायला पाठवावं किंवा माझ्या शेताला रस्ता द्यावा, हे दोनच आहे. आहे का प्रशासनाला साहेब वेळ कसं काय नाही? प्रशासन सकाळी शिरसाळ्याचं एक प्रकरण होतं, त्या प्रकरणामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी सकाळी आदेश काढले, दुपारी मोजणीची फीस भरून घेतली, संध्याकाळी मोजणी झाली. एवढं प्रशासन तत्पर असताना सुद्धा शेतकऱ्याचं 3-3 वर्ष जर रस्ता निघत नाही तर प्रशासन कसं काय तत्पर नाही असं म्हणता येईल तुम्हाला?